नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही म्हणत असाल व्हिडिओ बघून की ताईच्या शेतामध्ये एवढं गवत कसं काय. तर भरपूर असं गवत होतं, कारण मध्ये जे अवकाळी पाऊस झाला होता त्याच्यानंतर आपली जवळजवळ 1.5-2 एकर क्षेत्र हे पूर्णपणे पाण्यामध्ये होतं. हे तुम्ही बघू शकता खाली. अजून असंच खाली एक तुकडा आहे जे की हिरवं दिसते तुम्हाला, ते अजून देखील पाण्यामध्ये आहे. आणि हे 2 रानं आपली व्यवस्थित झाली होती. तर ह्या क्षेत्रातलं आपण गवत वगैरे कापून गायांना नेलं होतं आणि त्याच्यानंतर डबल काकरपाळी केली आणि आता पप्पा रोटर मारत होते. आम्ही जसं जमेल तसं दोघं मिळून गवत गोळा करून ते लगेच जाळून टाकत होतो आणि पप्पा रोटर मारत होते. रोटर मारून झाल्यानंतर आपल्याला लगेच दिवसवाळीची लाईट असते 4 दिवसांनी. लगेच आपण त्याच्यामध्ये सरी यंत्राने छानशी सरी पाडून त्याच्यामध्ये छान मकाचा प्लॉट घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता पाण्यात असल्यामुळे हे क्षेत्र पूर्णपणे असं नापीक झाल्यासारखं झालं होतं. ह्या रानाला पण आपल्याला रोटर मारायचा होता आणि पप्पांना भरपूर असा कंटाळा आला होता. पप्पांना म्हटलं मग मी रोटर मारते, तुम्ही माहीला स्कूलमधून आणायला जा. तर अशा प्रकारे मी रोटर मारला आणि रान अजून देखील हे वापशावरती नाही आहे पूर्ण. ह्याच्यात आपण लगेच काही करणार नाही आहे, परंतु जसं जमेल तसा रोटर मारण्याचा प्रयत्न मी केला.